अरे बाबा पहिल्या काळात पाहिजे होती बाबा. राम राम मंडळी, कसे सर्वजण, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही पाहिलं असेल, आपण पहिले कलावंतीन दुर्ग झाला आणि आता आपण निघालेलो आहे प्रबळगडांच्या दिशेने. जसं तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की आज आपण दोन्ही गड कव्हर करणार आहेत. तर आपलं एक तर कलावंतीन झालेलं आहे, आता आपण निघालो प्रबळगडाच्या दिशेने. रस्ता थोडा खडतर आहे, वाट थोडी खडतर आहे, पण बघूया, तुम्हाला आम्ही ट्राय करू, पूर्ण जे काही आहे तिथे संपूर्ण दाखवण्याचा ट्राय करूया. चालते, चला कंटिन्यू राहा, पाहत राहा शेवटपर्यंत. त्या साईडला आपण कलावंतींवरून आलेलो आहे आणि ह्या साईडला लगेच इकडे प्रबळगड आहे. ह्या साईडने सरळ जावं लागेल आपल्याला प्रबळगडासाठी. थोडंसं कॉर्नरनी जावं लागणार आहे. थोडं दगडं वगैरे आहेत, प्रॉपर अशी एवढी पण वाट नाही आहे ह्या साईडला. शूज तर कंपल्सरी आहे ह्या साईडला. चप्पल वगैरे घालून येताल तर फिक्स तुमची चप्पल तुटून जाईल एवढी मी गॅरंटी देतो, कारण पूर्ण दगड आहेत. पूर्ण छोटीशी गुफा बनवलेली नाही म्हणतात, कृत्रिमरित्या बनलेली आहे वरतून दगड कोसळून. आज माणसाला काय झालंय की आमच्या एकदम थरारक वाटतंय. वाह, पण एवढं गार लागतंय ना त्याच्यामध्ये, थंड एकदम बर्फासारखं वाटतंय. झोपले बाहेर लागेल पण अशा ठिकाणी ना. गडावर जाण्यासाठी कंटिन्यू असाच रस्ता आहे, साईडने 15 मिनिट झालं चालतोय आम्ही कंटिन्यू. रस्ता संपतच नाही. आपण पूर्ण दगडाच्या साईडने आलेलो इथपर्यंत. आता इथून वरती जायला आपल्याला मेन वाट चालू होते. ह्या साईडने पूर्ण थोडेसे दगड आहेत. आमचे अण्णा आम्हाला थोड्याशा कठीण रस्त्यानंच नेतात प्रत्येक वेळेस. त्यांना चांगला रस्ता जमणारच नाही कधी. हे बघा, कठीण नाही तर मजा नाही. आमची मजा येते ना. खाली काय वाटलं नाही, पण आता इथून जे वरतून दगडातून आम्ही वरती आलो ना, एकदम भयानक आहे. पूर्ण दम छाटत होता. कसं तर आम्ही पहिली वेळेस ब्रेक घेत इथपर्यंत आलो. तर इथून वरती जायचं आणखीन. आमचे बसले तिथं निवांतपैकी. अण्णा किती वेळ आणखीन? हे माणूस आम्हाला कधीच खरं सांगत नाही. चला, थोडीशी चढाई अवघड आहे यार प्रबळगडाची. कलावंतीन तरी इझी वाटलं मला, पण प्रबळगड थोडंसं हेच वाटतं, कारण पायऱ्या वगैरे काहीच नाही. हे पूर्ण प्रॉपर पायऱ्या दिसतात, म्हणजे वरतून ढासळून सगळं खाली आलेलं आहे. आपण जिकडे जातो ना तिथून आपल्याला एक कलावंतींचा व्ह्यू दिसणार आहे पूर्ण. त्या साईडला जातो आपण.
जसं की तुम्हाला सांगितलं होतं की ह्या साईडने आल्यानंतर एक कलावंतीचा भन्नाट व्ह्यू दिसणार आहे आपल्याला. तुम्ही कलावंतीचा भन्नाट व्ह्यू बघू शकता. हे ओ आपण आता तिथं होतो थोड्या वेळा आधी. इकडून आपण असं पूर्ण जाऊन जंगल पूर्ण क्रॉस करून त्या साईडने पुन्हा इकडे आलेलो. मित्रांनो समोरच्या साईडला ना आपल्याला राजवाडा, गणेश मंदिर, तलाव, कालाब्रुज ह्या सगळ्या गोष्टी भेटतील इथून समोर गेलं की. आणि इथे एक हॉटेल दिव्याचा काहीतरी बोर्ड लागलेला आहे. टेंट वगैरे पण ते आपल्याला 600 रुपयामध्ये देत आहेत. चला बघूया आपण राजवाडा, गणेश मंदिर, तलाव, कालाब्रुज कसं आहे कसं नाही आहे तर काय ते सगळं काही बघूया. रिटर्न जाऊया. हे राजवाडा आहे. तिकडल्या साईडला पण एक आहे. चला आता समोर बघूया आपण. तिला एवढं काय नाही पण प्रबळगडावरती पूर्ण जंगलच जंगल बाबा. एकदम भयानक दिसतात सगळ्या गोष्टी. पाहिजे गणेश मंदिर आहे. या साईडला एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. गणेश मंदिर या साईडला नंदी आहे. या साईडला 600 मीटर बोरी सोनकडे आणि इकडल्या साईडला 1400 मीटरवरती बुरुजाकडे जातोय आपण. तर आपण पहिले बुरुजाकडे जाऊया नंतर इकडे जाऊया. ह्या साईडला एकदम घनदाट जंगल आहे. रातकिड्यांचा आवाज येतो फक्त, कोणीच नाही आहे. आपल्याला होतं उशीर पण तरी पण आपल्याला जायचंय. आलो तर बघूनच जायचंय. इकडल्या साईडला आता 1400 मीटर म्हणजे एक जवळपास 1.5 किलोमीटर आहे. आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला 600 मीटरवरती. तर इकडे जाऊन येऊ आधी नंतर पाठीमागे जाऊया. बुरुज होता पण तो बुरुज थोडा पूर्णपणे ढासळलेला, थोडा नाही पूर्णपणे ढासळलेला आहे. तर पूर्ण दगड वगैरे पडलेले दिसतात त्याचे. आणि बुरुजाच्या साईडलाच एक पाण्याचा टाका आहे. एक बऱ्यापैकी खोल आहे ना. किती ते एवढी काठी बुडवली तरी पण आणखीन बुडतेच ना. पूर्ण बुडते अन्ना टाके पाणी. आणखीन खाली आहे का कत्ते परतच आहे. अरे बापरे खूप खोल आहे, भयानक खोल आहे. तब्बल एक 25 ते 30 मिनिट आपण चालत आलो पूर्ण जंगलामधून. आणि आपल्याला इथं हा बुरुज लागलेला आहे. पाण्याची टाकी पण आहेत 2. एक पूर्ण पाणी होतं, दुसरं जे त्या थोडंसं भरलेलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे पाणी दिसतं ना, जेव्हा आम्ही माथेरानला गेलो होतो माथेरानला आपल्याला त्या साईडने पाणी दिसायचं. ह्याच्या पलीकड त्या पॉईंटला होतो तिथून आता इथं आलो. चला आता मित्रांनो आता बॅटरी कमी आहे त्यामुळे आपण त्या पॉईंटवरून इथपर्यंत यायचा व्हिडिओ नाही बनवला. आता हा आपला लास्ट पॉईंट आहे. आता डायरेक्ट आपण खाली भेटूया. रेल्वेचं ना आपल्याला अण्णांनी ना म्हणलं होतं, मला वाटलं अण्णा दुसऱ्या वाटेने आणणार फिक्स. आपण ना त्या वाटेने आलो होतो वरतून. आता अण्णाने आपल्याला त्या झोपडीपासून डायरेक्ट इकडे खाली घेऊन आले. आता इथून इकडं. आणि आपली ती होती कलावंतीनदुर्ग, तिथं आपण गेलो होतो. तिथून पुन्हा इकडे गेलो. हे पूर्ण आपण फिरलो, सगळे पॉईंट्स कव्हर केले. त्याच्यानंतर आपण तिथून तो कलावंतींचा व्ह्यू बघितला ना, तो एक नंबर होता, एकदम भारी. आणि मित्रांनो क्षमा असावी कारण ना खाली येताना मी व्हिडिओ बनवू शकलो नाही ह्या नवीन वाटेचा, कारण बॅटरी कमी होती मोबाईलमध्ये. एकच विनंती आहे की जर तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल हा रस्ता तरच ह्या रस्त्याने या, नाहीतर ज्या रस्त्याने आलो आपण कलावंतींपासून सेम त्या रूटने रिटर्न जा आणि तिथून खाली जा. ओके चला तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.